हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 8. कर्मसिद्धांतांचे आयोजन नियोजन. कर्मसिद्धांतांचे आयोजन नियोजन कोण करते? मागील प्रवचन क्रमांक 7 मध्ये मी उल्लेख केला आहे की अवशात्मा स्वतःच चित्रगुप्त यमधर्म होतो आणि मानवाच्या संचिताचा हिशेब ठेवतो आणि मग त्याची अंमलबजावणी करतो. याचे सविस्तर निरूपण आपण या लेखामध्ये करायचे आहे. जसजशी मानवी बुद्धी, स्मृती, आकलनशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती प्रगल्भ होत गेली तसतशी त्याच्या हालचालींची, व्यवहारांची, कार्याची व्याप्ती वाढली. एक गोष्ट करताना त्याच्या आजूबाजूलाही काय काय आहे याचे मानव निरीक्षण करू लागला. याचा अर्थ मला असे म्हणायचे आहे की एक आवश्यक उपभोग घेताना आजूबाजूला त्याच्यासाठी अनावश्यक असलेले उपभोगही आहेत याची जाण त्याला होऊ लागली. यामुळे केवळ आवश्यक इतकेच उपभोग घेत असलेला मानव अनावश्यक उपभोगांकडे आकर्षित होऊन तेही घेऊ लागला. त्यात त्याला सौख्य मिळू लागले. पुढे पुढे याची मौज किती घ्यायची याचा पोच त्याला राहिला नाही. याचा परिणाम असा झाला की त्याने त्याच्यासाठी अनावश्यक असलेले, त्याच्या संचितात नसलेले उपभोगही घेतलेले असल्यामुळे त्याच्या संचितात भर होऊ लागली. तो मुक्तीला वंचित झाला. हे अयोगिक अनात्माचरण होते. यामुळे अवशात्म्याची आत्मयात्रा मार्गस्थ होण्यात अडचण आली. हे निसर्गाच्या नियतीच्या विरुद्ध असल्यामुळे अर्थातच अवशात्मा विचलित झाला. याचा परिणाम म्हणून निसर्गाने, नियतीने अवशात्म्याने ही घडी पुन्हा जाग्यावर आणण्यासाठी उपाय करून त्याचे आयोजन नियोजन केले. यालाच आपण कर्मसिद्धांत असे म्हणतो. हे सिद्धांत अवशात्म्यामधून नैसर्गिकपणे उत्क्रांत झालेले आहेत. कारण नीती, नियम, कायदे, तत्व, सिद्धांत तयार करायला तेथे कोणी देहधारी बसलेला नाही. हे कसे होते ते निसर्गाकडून जाणून घ्यावे. जर आपण कुंडीमध्ये रोप लावले आणि तेथे फक्त एकाच बाजूने सूर्यप्रकाश येत असेल तर ते रोप वाढत असताना सूर्यप्रकाश येत असलेल्या बाजूला आपोआप झुकते. याप्रमाणे जमिनीमध्ये ज्या बाजूला अन्नपाणी असते त्या बाजूला झाडाची मुळे आपणहून वाढत जातात. तसेच जर एखाद्या झाडाच्या फांदीवर अन्य झाडाचे बीज पडले तर त्या बीजाला जेव्हा मुळे फुटतात तेव्हा ती मुळे त्या झाडाची फांदी फोडतात आणि त्या झाडाच्या फांदीमधून अन्नपाणी मिळवितात आणि मग तेथे त्याचे वर रोप तयार होते. याला बांडगुळ असे म्हणतात. बांडगुळ मूळ झाडापेक्षा जास्त फोफावते. बाटगा जास्त कडवा असतो असे म्हणतात. अशा प्रकारे सूर्यप्रकाश असेल त्या बाजूला झुकणे, अन्नपाणी असेल त्या बाजूला मुळांची वाढ होणे, फांदी फोडून अन्न मिळवून रोप तयार होणे इत्यादी या ज्या क्रिया आहेत त्या नैसर्गिक नाहीत, तर त्या गरजेमुळे उत्क्रांत झालेल्या आहेत. अशाच प्रकारे समजून घ्यावे की मुक्तीच्या यात्रेमध्ये अडचणी आल्यावर त्यांचे निवारण करून मानवाला शिस्त लावून आपली आत्मयात्रा सुरू करणे, यासाठी अवशात्म्यामधून मानवासाठी कर्म करताना नीती, नियम, कायदे, तत्व, सिद्धांत आपोआप उत्क्रांत झाले. त्यांना कर्मसिद्धांत असे आपण आता म्हणतो. अवशात्माचे या विश्वामध्ये आगमन भिन्न भिन्न देह धारण करून कैवल्यानंदात सृष्टीसौंदर्य साक्षात्वाने अवलोकन करून अंतिमतः मानवी देही मुक्त होऊन योगधामी पुन्हा आत्मपरब्रह्मामध्ये समर्पण होणे किंवा सायुज्य मुक्त होऊन अन्नजीवांना आत्मज्ञान प्रदान करणे यासाठी झालेले आहे. या कर्मसिद्धांतांचे पालन झाले नाही तर त्याची शिक्षा म्हणून
मानव जन्मभर सुखदुःख उपभोगत राहतो. यामध्ये त्याला नित्य आयुष्यामध्ये सतत दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. त्याला कधीही कैवल्यानंद मिळत नाही. यामुळे एक दिवस मानव या सर्वाला कंटाळतो आणि निखळ आनंदाचा शोध घेतो. जर त्याच्या नशिबाने त्याला योग्य दार्शनिक साक्षात्कारी सद्गुरू मिळाला तर त्याच्या पावन मार्गदर्शनाखाली योगाभ्यासाने त्याची मुक्तीची यात्रा मार्गस्थ होते. अशा प्रकारे कर्मसिद्धांतांचे आयोजन आणि नियोजन औषात्म्याकडून केले जाते. हा औषात्मा कोण आहे, त्याचा निवास कोठे असतो? आपल्या ऋषीने त्यांचा साक्षात्कार आत्मानुभूती उपनिषदांद्वारे व्यक्त केली आहे. गीतेने या उपनिषदांचा पुरस्कार केला आहे. आजही असे स्वस्वरूप प्राप्त झालेले अनेक आहेत. त्यांनीही आपली आत्मानुभूती कथन लेखन करून ठेवली आहे. प्राचीन मानले गेलेले सर्व उपनिषदांमध्ये अग्रगण्य म्हणून मान्यता पावलेले ईशावास्य उपनिषदकार ध्यान समाधी योगे त्या अंतिम अवस्थेला प्राप्त झाल्यावर म्हणतात, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्थापिहितं मुखम तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. अर्थात सुवर्णाच्या झाकणाने सत्याचे मुख झाकलेले आहे. हे योगेश्वरा, मी सत्यधर्माचे आचरण करणारा आहे. मला दर्शन होण्याकरता ते झाकण तू दूर कर. पुढे ऋषी म्हणतात, पुरुषन्नेक ऋषे यमसूर्य प्रजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्चामी यो सावसो पुरुष सोहम अस्मी. अर्थात हे योगेश्वरा, तू पालन करणारा शास्ता, एकमेव ऋषी द्रष्टा, नियमन करणारा धाता, तेजःपुंज महासूर्य रक्षण करणारा त्राता आहेस. माझ्यासाठी तुझे ते तेज, तुझे किरण आवरून घे आणि एकत्र करून उलगडून दाखव. हा हा हा, तुझे कल्याणकारी रूप मी पाहत आहे. तो परमात्मा मीच आहे. सविस्तर माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे ईशावास्य यावर पुस्तक वाचावे, यूट्यूबवर प्रवचने ऐकावीत. अलीकडील काळामधील महान संत दादू दयाल म्हणतात, अनेक चंद उदय करे असंख्य सूरप्रकाश, एक निरंजन नाव बिन दादू नाही उजास. माझ्या दादू दयाल वाणी या पुस्तकामध्ये याचे निरूपण करताना मी माझ्या आत्मानुभूतीचे सविस्तर कथन केले आहे. यावरील प्रवचन यूट्यूबवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे महान थोर अशा आपल्या ऋषीने प्राचीन काळापासून ते आजपर्यंत माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य जन असलेल्या दार्शनिकापर्यंत अनेकानेक अशा सर्व साक्षात्कारी स्वस्वरूप प्राप्त अशाने त्यांची अनुभूती जी व्यक्त केली आहे ती तत्वतः एकच एक आहे. प्रत्येकाची सांगण्याची व्यक्त होण्याची पद्धत भिन्न आहे, परंतु आत्मानुभूती एकच आहे. थोडक्यात ही आत्मानुभूती अशी आहे, जेव्हा ते महादिव्य तेजस्वी ओजस्वी दर्शन होते तेव्हा एकदम हजारो सूर्य एकाच वेळी उदय पावावे अशा महापरम प्रखर प्रकाशाने सर्व बाजूने वेढून जाणे होते आणि तरीही ते दर्शन शीतल असते, त्याचा दाह होत नाही. आता हे दर्शन कोणाला होते ते जाणून घेऊ. ज्यावेळी ध्यान समाधी साध्य होते त्यावेळी आपले देहभान हरपते, आपल्याला देहातीत अवस्था प्राप्त होते. परंतु अशावेळी एक इवलेसे स्पंदन, इतकीच एकमेवा द्वितीय जाणीव असते. याचा अर्थ तोच अंतरात्मा औषात्मा असतो. ज्या अर्थी ध्यान समाधी साध्य झाल्यावर त्या देहातीत अवस्थेतही एक इवलेसे स्पंदन, ही एकमेवा द्वितीय जाणीव शिल्लक असते, तसेच त्या योगे झालेले ते दिव्य दर्शन नंतर आपल्याला जाणवते. तसेच त्यानंतर आपले भौतिक आध्यात्मिक चालचलन कायमस्वरूपी बदलते. त्या अर्थी त्या इवल्याशा स्पंदनाची जाणीव असणारा अंतरात्मा औषात्मा आपण स्वतः आहोत याचाही साक्षात्कार होतो. अर्थातच ते दर्शन
तो साक्षात्कार, ती स्वस्वरूपावस्था, ती आत्मानुभूती आपल्यालाच झालेली असते. हे दुसऱ्या प्रकारेही सिद्ध होते. ध्यान समाधीमध्ये जेव्हा एक इवलेसे स्पंदन, इतकी जाण शिल्लक असते, त्यावेळी आपले देहभान हरपते. याचा अर्थ असाही आहे की जीवामधून देह उत्क्रांत होण्याआधीची, म्हणजे औषात्म्यामधून जीवही उत्क्रांत होण्याआधीची अवस्था आपल्याला प्राप्त होते. ही अवस्था म्हणजे केवळ एक स्पंदन, म्हणजेच केवळ औषात्मा ही जाण असते. अशी जाण आपल्याला ध्यान समाधीमधून व्युत्थान झाल्यावर असते. याचा अर्थ आपणच तो औषात्मा आहोत. अशा प्रकारे ध्यान समाधीमधील साक्षात्काराची दार्शनिकांची मूलभूत माहिती करून घेतल्यावर आता आपण आपल्या कर्मसिद्धांतांचे आयोजन नियोजन कोण करते या प्रवचनाच्या विषयाकडे वळू. अर्थात आता याचा उलगडा झालाच आहे की अंतरात्मा औषात्मा म्हणजे आपण स्वतःच आपल्या कर्मसिद्धांतांचे आयोजन नियोजन करत असतो. सर्व सजीवांमध्ये त्याच एकमेवाद्वितीय आत्मपरब्रह्माचा अंश निवास करत असल्यामुळे सर्व सजीवांना एकमेकांबद्दल एक भावनिक ओढ, प्रेम, माया, दया, करुणा वगैरे असते. वनस्पती, मानवेतर प्राणी त्यांच्यापरी त्यांच्या भाषेत व्यक्त होतात. मानवाला वृक्ष, लता, पल्लवी, सर्व मानवेतर प्राणी यांच्याबद्दल माया असते. वनस्पती शास्त्रज्ञ सांगतात की वनस्पतींनाही भल्या भावना असतात. प्रेमाने खत पाणी घालणारा त्या बरोबर ओळखतात. असा तेथे आला की त्या खुश होतात. कुऱ्हाड घेऊन झाडे तोडणारा त्या बरोबर ओळखतात. असा तेथे आला की त्या भेदरून जातात. मानवाचे अन्य प्राणीप्रेम याबद्दल मी काही लिहिण्याची गरज नाही. ते सर्व श्रुत आहे आणि आपल्यापैकी कित्येक असे असणारच. परंतु ज्या चल मानवेतर सजीवाचे अन्य प्राणी हे भक्ष्य असते, त्यांच्यामधील ही भावना क्षीण झालेली असते. परंतु ती पूर्ण नष्ट होत नाही, कारण ती मूलतः स्वयंभू त्यांच्यात आहे. यामुळे अपवादात्मक का होईना, परंतु आपण पाहतो की नुकताच जन्म झालेला नवजात प्राण्याला मोठा प्राणी सहसा खात नाही. अशावेळी विजातीय मादी तर त्याचे संरक्षण, संवर्धन, संगोपनही करते. कोकिळेची अंडी कावडीच्या घरट्यात घातली जातात, त्यांचे कावडीकडून संगोपन केले जाते असे म्हटले जाते. सर्वाभूते तेच आत्मतत्व आहे यासंबंधी भगवंत श्री सांगतात, एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधास्य अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा मत्त परतरम नान्यकिंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. माऊली निरूपण करतात, हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परी असो, तरी नामरूपाचा असितो प्रकृतीच कीजे. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही, म्हणून आदी मध्य अवसान पाहे जगासे मी. माऊलीने याआधी एक रूपक सांगितले आहे. आता ते सांगतात, हे सर्व तुला समजेल अशा सरळ शब्दात सांगतो. हा नामरूपाचा सर्व विस्तार प्रकृतीच करत असते आणि हे प्रकृती तर माझ्याच ठिकाणी भासमान होत असते. म्हणून जगताचा आदी मध्य आणि अंत मीच आहे. मीच उत्पत्ती स्थिती लय आहे. माऊलीने सांगितलेले रूपक असे आहे. परा सूक्ष्मातिसूक्ष्म प्रकृती जेव्हा सूक्ष्म, जड, स्थूल रूप धारण करते, त्यावेळी तेथे प्राणी उत्पन्न व्हायला सुरुवात होते. घामामधून उत्पन्न होणारे ढेकूण, उवा वगैरे स्वेदज, देहामधून निर्माण होणारे पशु, मानव इत्यादी जरायुज, अंड्यामधून उत्पन्न होणारे पक्षी, कासव वगैरे अंडज, जमिनीमधून निर्माण होणारे वनस्पती, लता, पल्लवी इत्यादी उद्भिज, असे 4 प्रकारचे चल अचल सजीव निर्माण होतात. या सर्वांची जीवत राहण्याची शैली जरी एकच असली तरी त्यांच्यात अनंत जाती प्रकार आहेत. हा पंचमहातत्त्विक मायेचा सर्व पसारा आहे.
त्यांचा इथे कर्मव्यवहार घडत असतो. उत्पन्न झालेले असल्यामुळे यथाकाळी एकामागून एक नष्ट होत असताना ते कायम टिकाऊ नाही, म्हणून माऊलीने याला भासमान होतात असे म्हटले आहे. भगवंत श्री पुढे सांगतात, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताश स्थितः. माऊली निरूपण करतात, आईके कुटुलालल कमस्तका धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्मा असे एकैका भूता मात्राच्या ठाई. आंतुलिकेकडे मीच यांचे अंतःकरणी, भूताबाहेरी माझीच गवसणे. निद्रेवर जय मिळवलेल्या आणि धनुर्विद्येत महादेवाप्रमाणे निष्णात असलेल्या अर्जुना, मी प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसलेला आत्मा आहे. तसेच बाह्यभागीही माझेच आवरण आहे. भगवंत श्री पुढे सांगतात, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता यदि भा सदृशी सा स्यात् भावस्तस्य महात्मनः. माऊली निरूपण करतात, तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदयजती का एकेची अवसरी, तरी तया तेजाची थोरी उपमू नये. जरी हजारो सूर्य एकाच वेळी एकदम उगवले, त्यावेळी ते तेज सर्वत्र पसरले, त्या तेजाची बरोबरी विश्वरूपाच्या तेजाशी होऊ शकणार नाही. वैश्विक तेज अलौकिक, अतुलनीय, अवर्णनीय आहे. हीच आत्मानुभूती ध्यान समाधी योगे साध्य होते. प्राचीन ईशावास्य उपनिषद यापासून संत दादू दयाल आणि अलीकडे माझ्यासारख्या सर्वसामान्य दार्शनिक येतपर्यंत सर्वांना एकच एक आत्मानुभूती प्राप्त झाली. याचप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये परमात्म्याचीच एकमेव सत्ता आहे. ब्रह्मांडामध्ये त्याच्यामधून तमाम उत्पत्ती, स्थिती, लय असे होत असते. तोच अंतर्बाह्य सर्व व्यापून आहे. आपल्या अंतःकरणामध्ये तोच अंशात्मा म्हणून निवास करतो. यासाठी आपण श्रीमद भगवद्गीतेचाही आधार घेतला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये असे अनेक दाखले आहेत. त्यातील आपल्या सद्य विषयापुरते काही दाखले येथे घेतले. अशा प्रकारे प्राचीन ग्रंथांचे पुरावे, आजकालच्या साक्षात्कारीने प्रत्यक्षानुभूती या योगे आता आपण ठामपणे असे म्हणू शकतो की या ब्रह्मांडामध्ये एकमेवाद्वितीय आत्मपरब्रह्माचीच सत्ता आहे. येथील प्रत्येक गोष्ट, वस्तू त्याच्यामधूनच उत्क्रांत झालेली आहे. त्याचे संगोपन त्याच्यामधूनच होते. त्याचा लयही त्याच्यामध्येच होतो आणि यापासून नवनवीन वस्तुजगत निर्माण होते. याचबरोबर विशेष गोष्ट अशी की सजीवांमध्ये जो आत्मपरब्रह्माचा अंशात्मा आहे तो आपण स्वतः आहोत. याचा अर्थ अंशात्मा कर्मसिद्धांतांचे आयोजन नियोजन करतो, म्हणजे हे सर्व आपणच करतो. एरवी आपण मुक्त होऊ शकत नाही. यामुळे आपल्या मुक्तीमध्ये येणारे अडथळे आपण दूर करतो. कर्म करताना बहुतांशी मानव त्यांच्या संचितात नसलेले, त्यांना देह जीवित राहण्यासाठी अनावश्यक असलेले उपभोग घेतात. सद्य धारण केलेला देह हा अशा उपभोगांसाठी सक्षम नसतो. यामुळे त्यांचे संचित तयार होते. ते देह त्याग करताना अंशात्म्याला लटकते. यामुळे अंशात्मा मुक्त होऊ शकत नाही. म्हणून कर्म करताना मानवाने कर्म कसे करावे याचे सिद्धांत अंशात्म्यामधून म्हणजे पर्यायाने आपल्यामधूनच तयार झाले. यामुळे भगवंत श्री सांगतात, उधरेदात्म मनात्मानं नात्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. बंधुरात्मात् मनस्तस्य यैनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. माऊली निरूपण करतात, तब हासोने श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवलना हे बोलणे, कवणासी काय दिजिले कवणे अद्वैती इथे. तेव्हा भगवंत श्री सुहास्य वदनाने अर्जुनाला म्हणाले, येथे अद्वैत आहे. आपण आणि आपला अंशात्मा दोन नाहीत, ते एकच आहेत. आपणच देह धारण करणारे आपल्या देहामधील अंशात्मा आहोत. यामुळे मला तुझ्या बोलण्याचे मोठे नवल वाटते. येथे कोण कोणाला देतो? आपल्या डाव्या हाताने
आपल्याच उजव्या हाताला जर दिले तर ते कोणी कोणाला दिले? आपणच आपल्याला दिले. याचप्रमाणे जेव्हा एखादी कृती आपण करतो तेव्हा ती कृती आपणच आपल्यासाठी केलेली असते. आपणच आपला अंशात्मा असल्यामुळे त्या कृतीचे जे काही भलेबुरे फळ असते ते आपणच आपल्यासाठी मिळवलेले असते. म्हणजे त्याचा जो काही बरा वाईट परिणाम असेल तो आपल्यालाच भोगावा लागतो. आपणच आपल्या पायावर दगड घातल्यासारखे असते. यासाठी अन्य कोणीही जबाबदार नसतो. म्हणून कर्म करताना नीट विचार करावा. माऊली पुढे म्हणतात, हा विचारोनी अहंकारो सांडीचे, मग असतीची वस्तू होईचे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केले. विचार करून पूर्ण राहून आपल्याला जो वृथा अहंकार चिकटलेला आहे त्याचा त्याग केला असता आपले स्वस्वरूप असलेले ब्रह्म आपल्याच ठिकाणी आहे याची आपल्याला जाण येते. कारण अहंकारामुळे आपण आपली सत्य ओळख जी अंशात्मा तीच विसरतो. नाव, पदवी, नाती, हुद्दा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा इत्यादी ज्या काही बिरुदावल्या असतात त्या आपल्या देहाच्या या जन्मी प्राप्त झालेल्या असतात. त्यांचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. परंतु आपण ही देहाची ओळख आपली ओळख म्हणून मिरवितो. यामुळे आपण आपल्याला देह असे समजतो. या बिरुदावल्या म्हणजे आपला अहंकार, असत्य ओळख, स्वतःबद्दल भ्रामक समजूत असते. या अशा सर्व बिरुदावल्या जर सोडल्या, त्यांचा त्याग केला, त्यांच्यापासून आपण पृथक झालो तर आपण देह नसून मग जे उरते ती आपली सत्य ओळख असते. आपण परमात्म्याचे अंश, एक परमचैतन्य, एक स्पंदन, आत्मतत्व आहोत ही जाण येते. या योगे आपण अयोगिक अनात्माचरण करत नाही. नियतीने निसर्गाने जे आपल्याला संचित संपवण्यासाठी उपलब्ध असते तेच आपल्यासाठी पर्याप्त आहे ही जाण आपल्याला येते. अर्थातच आपण संचित संपवण्यासाठी आवश्यक असेच उपभोग घेतो. या योगे आपले संचित समाप्त होते, आपले कल्याण होते, आपण मुक्त होतो. माऊलीने येथे रेशमाच्या किड्याचे उदाहरण दिले आहे. रेशमाचा किडा देहाच्या आहारी जातो आणि रेशमाचे धागे स्वतःच्या देहाला गुंडाळून घेतो. यामुळे तो त्यामध्ये अडकतो आणि गतःप्राण होतो. याचप्रमाणे मानव देहाला सर्वस्व मानतो, त्याच्या भोगापवर्गतेत गुंतून जातो, अनावश्यक असलेले उपभोग घेतो आणि आपला आपणच संचितात अडकून जन्ममरणाचे फेरे घेत सदा सुखदुःखात राहतो. माऊलीने दुसरे उदाहरण दिले आहे. पोपट पारध्याच्या नळीवर बसतो. ती नळी त्याच्या वजनाने उलटी फिरते. त्याबरोबर घाबरून तो नळीला आणखीनच घट्ट पकडतो. त्याला वाटते की तो खाली पडेल. वास्तवात त्याला कोणीही बांधलेले पकडलेले नसते. त्याने नळी पकडलेले पाय सोडले तर तो सहज उडून जाऊ शकतो. परंतु तसे होत नाही. आपणही नेमके हेच करतो. आवश्यक उपभोग घेताना आपण अनावश्यक उपभोगरूपी दांडीवर बसतो आणि संचिताचे गाठोडे तयार करून त्यात अडकल्याची भावना करून जन्मोजन्मी या भौतिकात सुखदुःखाचे फेरे घेत राहतो. यात आत्मपरब्रह्मासाठी आपण स्वतः असलेल्या अंशात्म्यासाठी साक्षीत्वाने सृष्टीलीला अवलोकन करायचे राहते. देहाने अनावश्यक उपभोगात अडकू नये म्हणून आपणच कर्मसिद्धांतांचे आयोजन नियोजन केले आहे. परंतु देहादी इंद्रिये भौतिक मोहाने बळी होतात. यासाठी माऊली पुढे सांगतात, म्हणून आपण या आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. ज्याने आपल्या देहादी इंद्रियांच्या रिपूंना मोकळे सोडले, जो देहाच्या आहारी गेला, तो स्वतःचा शत्रू आहे. कारण रिपूंना स्वतःच तयार केलेल्या कर्मसिद्धांताने वेळीच काबूत आणणे हे प्रत्येकाला शक्य आहे. यामुळे ज्याने स्वबुद्धी वापरून मिथ्या देहाभिमान ठेवला नाही तो स्वतःचा मित्र आहे, स्वतःचे कल्याण करणारा आहे. हरिओम.